So here the absorbing organ, that is the root. प्लांटचा मुख्य ॲब्सॉर्बिंग ऑर्गन कोणता आहे? तर रूट आहे, की ज्यामध्ये आपण काय पाहतोय आता स्ट्रक्चर ऑफ रूट किंवा त्याचं थोडक्यात काय रिजन्स ऑफ रूट किंवा इथं रूट हेअर, स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर. सो इन केस ऑफ टेरेस्ट्रियल प्लांट, जे प्लांट टेरेस्ट्रियल आहे, जे प्लांट जमिनीवरती वाढत आहेत त्यांना आपण टेरेस्ट्रियल म्हणूया. टेरेस्ट्रियल प्लांट ते पाणी कसं ॲब्सॉर्ब करतील? इट ॲब्सॉर्बिंग द वॉटर इज इन द फॉर्म ऑफ लिक्विड थ्रू रूट्स. रूटच्या माध्यमातून ते लिक्विडच्या स्वरूपात त्या ठिकाणी वॉटर ॲब्सॉर्ब करतील. वाय सर्टन इपिफायटिक प्लांट, इपिफायटिक कुणाला म्हणायचं? इपिफायटिक प्लांट जे प्लांट इतर वनस्पतीच्या फांदीवरती वाढत आहेत, एखाद्या उंच वनस्पतीच्या फांदीवरती वाढत आहेत, त्या प्लांटला इपिफायटिक प्लांट. फॉर एक्झाम्पल ऑर्किड, वी कॅन ऑलरेडी स्टडीड विदिन द 11th स्टँडर्ड. 11वेला आपलं झालेलं आहे ऑर्किड वगैरे, की जे इतर वनस्पतीच्या फांदीवरती वाढतात त्या वनस्पतीला इपिफायटिक प्लांट म्हणायचे. आणि त्या वनस्पतीला जी लोंबकळणारी मुळं असतात, हँगिंग रूट्स, त्यांना इपिफायटिक रूट्स म्हणायचे. आणि त्या रूट्सच्या माध्यमामधून ते हवेतील जो गारवा असेल, मॉइश्चर असेल, ते ॲब्सॉर्ब करते. असताना हे प्लांट कुठं असत आहेत? व्हॅली रिजनमध्ये, माउंटेन रिजनमध्ये, महाबळेश्वरला वगैरे अशा टाईपची वनस्पती असते. सो इपिफायटिक प्लांट अँड देअर रूट्स, हँगिंग रूट्स, त्याला इपिफायटिक रूट्स म्हणा. आणि अशा रूटच्या मुळावरती काय असणार आहे? व्हॅलॅमेंट टिश्यू. काय असेल? व्हॅलॅमेंट, स्पॉन्जी टिश्यूज आहेत. and it absorbs moisture from the atmosphere. आणि अशा वनस्पती हवेतील मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतील. मग टेरेस्ट्रियल प्लांट लिक्विड स्वरूपात ॲब्सॉर्ब करतील, तर इपिफायटिक प्लांट इट कॅन बी ॲब्सॉर्ब द मॉइश्चर फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. Now here the regions of root, typical root. हे टिपिकल रूट आहे, त्याचे रिजन्स बघतोय आपण, रिजन्स ऑफ रूट. पहिला रिजन कोणता आहे? मॅरॅस्टेमॅटिक रिजन्स, झोन ऑफ मॅरॅस्टेमॅटिक टिश्यू किंवा मॅरॅस्टेमॅटिक रिजन फर्स्ट. सेकंड कोणता आहे? झोन ऑफ इलॉंगेशन, झोन ऑफ इलॉंगेशन. तिसरा कोणता आहे? झोन ऑफ ॲब्सॉर्प्शन, हा रिजन आहे, झोन ऑफ ॲब्सॉर्प्शन. आणि चौथा कोणता आहे? मॅच्युरेशन झोन, झोन ऑफ मॅच्युरेशन. मॅरॅस्टेमॅटिक रिजन पहिला रिजन आहे. मॅरॅस्टेमॅटिक रिजन्स दे आर ऑलरेडी कवर्ड आहे, त्याला कवर आहे, दे आर ऑलरेडी कवर्डेड बाय रूट कॅप. म्हणजे मूळ ज्यावेळेस एखाद्या खास खाळीयात शिरत असेल तर त्याला प्रोटेक्शन असावं, म्हणून त्याला काय असेल? रूट कॅप असेल. सो इट हेल्प फॉर टू पेनिट्रेट्स विथ इन द क्रिवायसिस. एखाद्या खाचीमध्ये किंवा एखाद्या खचखाळीयामध्ये रूट्स इझिली जावं त्यासाठी त्याला रूट कॅप असेल. रूट कॅप प्रोटेक्ट द रूट अँड हेल्प फॉर द पेनिट्रेशन. फर्स्ट रिजन कोणता आहे? मॅरॅस्टेमॅटिक रिजन. म्हणजे हा मॅरॅस्टेमॅटिक काय? त्यामध्ये मॅरॅस्टेमॅटिक टिश्यूज आहेत. शो द पॉवर ऑफ डिव्हिजन, की ज्या सेलमध्ये डिव्हिजनची पॉवर आहे, कॅन कॉन्स्टंटली डिवाइड, या सतत डिवाइड होतील. एकाच्या 2, 2च्या 4, 4च्या 8 वगैरे असं त्या ठिकाणी सतत डिवाइड होतील. त्या कॉन्स्टंटली डिवाइड. आणि डिवाइड झालेली सेल पण इलॉंगेट होतील, लांबी वाढेल त्यांची, त्याला झोन ऑफ इलॉंगेशन म्हटलं आहे. इथं सेल डिवाइड होणार नाही, तर सेलची लांबी वाढेल, परिणामी त्या रूटची लांबी वाढेल. इट इन्क्रीज द लेंथ ऑफ द रूट, रूटची लांबी वाढेल, झोन ऑफ इलॉंगेशन. नंतर एक झोन आहे, कोणता आहे? झोन ऑफ ॲब्सॉर्प्शन, झोन ऑफ ॲब्सॉर्प्शन. याच्यावरती रूट हेअर्स आहेत, त्याचा पूर्ण जो भाग आहे, कवर जो आहे, तो रूट हेअरनं कवर केलेला आहे. रूट सरफेसला ज्या इपिब्लेमा सेल असतील, इपिब्लेमा सेल दे आर प्रोड्युसिंग द रूट हेअर, and that regions
ॲक्च्युली हेल्प फॉर टू ॲब्सॉर्ब वॉटर. आणि मुळातला कोणता भाग असा आहे की जो पाणी ॲब्सॉर्ब करतो तो कोणता आहे? झोन ऑफ ॲब्सॉर्प्शन, की ज्यावरती काय तिथं हेअर सारखे रूट हेअर्स आहेत, रूट हेअर्स. आणि लास्ट कोणतं आहे? मॅच्युरेशन. इथं काय सेल डिवाइड होणार नाहीत. सेल दे आर मॅच्युअर्ड अँड परफॉर्म द डिफरंट फंक्शन. त्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्य करते तिथले सेल. मॅच्युरेशन झोन, झोन ऑफ मॅच्युरेशन. 1, 2, 3 आणि 4 त्या ठिकाणी रिजन्स आहेत. सो दॅट्स आर द regions of protons. बघा काय काय इथं टेरेस्ट्रियल प्लांटमध्ये रूट्स काय करतील? रूट्स दे आर ॲब्सॉर्ब वॉटर इन द फॉर्म ऑफ लिक्विड. तर इपिफायटिक इतर फांदीवरती वाढणार, इतर फांदीवरती वाढणार जी प्लांट असतील, जी मुळं असतील, त्या मुळांना काय म्हणा आपण इपिफायटिक रूट्स. त्याच्यावरती काय स्पॉन्जी टिश्यू व्हॅलॅमेन ॲब्सॉर्ब वॉटर इन द फॉर्म ऑफ मॉइश्चर, की जे मॉइश्चरच्या स्वरूपात त्या ठिकाणी वॉटर ॲब्सॉर्ब करेल. हे काय बघतोय आपण? रिजन्स ऑफ टिपिकल रूट. टिपिकल रूटमधले रिजन्स आहेत. फर्स्ट मॅरिस्टेमॅटिक रिजन, सेकंड झोन ऑफ मॅच्युरेशन, झोन ऑफ इलॉंगेशन, थर्ड झोन ऑफ ॲब्सॉर्प्शन किंवा रूट हेअर झोन म्हणा, रूट हेअर झोन. आणि लास्ट कोणता आहे? मॅच्युरेशन झोन. मॅरिस्टेमॅटिक रिजन दे आर ऑलरेडी कवर्डेड बाय द रूट कॅप. मॅरिस्टेमॅटिक रिजनला त्या ठिकाणी कवरिंग आहे. कशाचं कवरिंग आहे? तर रूट कॅप्स आहे. इट प्रोटेक्ट द पर्टिक्युलर रूट टिप. रूट टिपला प्रोटेक्ट करणं त्याचं काम आहे. इट हेल्प फॉर द पेनिट्रेशन विदिन द क्रिवायसिस. बघतोय आपण काही बिल्डिंगवरती सुद्धा त्या ठिकाणी झाडं वगैरे येतात. पिंपळाचं झाड बिल्डिंगच्या दगडी भिंतीवरती येतं. मी थोडक्यात त्याला रूट कॅप असणार आहे. ते रूट कॅप त्या ठिकाणी त्या रूटला त्या भिंतीमध्ये एंट्री करायला बेनिफिटेड आहे. सो रूट कॅप हेल्प फॉर टू पेनिट्रेट्स विदिन द क्रिवायसिस, खच खळग्यामध्ये एंट्री करण्यासाठी. आणि हेल्प फॉर द प्रोटेक्शन. पहिला रिजन कोणता आहे? तर मॅरिस्टेमॅटिक रिजन. मॅरिस्टेमॅटिक का म्हटलं आहे? तर त्यामध्ये मॅरिस्टेमॅटिक टिश्यूज आहेत. शोज द पॉवर ऑफ डिव्हिजन. यामध्ये डिव्हिजनची पॉवर आहे. इमॅच्युअर सेल कसले आहेत? इमॅच्युअर. दे आर कॉन्स्टंटली डिवाइड अँड रिडिवाइड. इथल्या सेल ह्या सतत डिवाइड होत आहेत. डिवाइड्स अँड रिडिवाइड्स. नवीन सेल्स तयार होत आहेत. त्यामध्ये फास्टली ग्रोज. एकाच्या 2, 2च्या 4, 4च्या 8 त्या रिपीटेडली डिवाइड्स, कॉन्स्टंटली डिवाइड. मॅरिस्टेमॅटिक रिजन्स. आणि इथल्या डिवाइड झालेल्या सेल पुन्हा त्या ठिकाणी काय होतील? इलॉंगेट होतील. तिची लांबी वाढेल. त्याला झोन ऑफ इलॉंगेशन. झोन ऑफ इलॉंगेशन इट हेल्प टू इन्क्रीज द लेंथ ऑफ द रूट. रूटची लांबी वाढेल. झोन ऑफ इलॉंगेशन. सेल कॅनॉट बी डिवाइड. यामुळे सेल डिवाइड होणार नाही, फक्त त्याची लांबी वाढेल. इन्क्रीज द लेंथ ऑफ द सेल. देअरफॉर टू इन्क्रीज द लेंथ ऑफ द रूट. मुळाची लांबी वाढेल. झोन ऑफ इलॉंगेशन. नेक्स्ट वन झोन ऑफ ॲब्सॉर्प्शन. हा रिजन आहे की या ठिकाणी मुळं ही पाणी ॲब्सॉर्ब करते. त्याला झोन ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑर रूट हेअर झोन. थोडक्यात या रिजनवरती त्या ठिकाणी लहान लहान केससारखे रूट हेअर्स तयार होते. इट प्रोड्युसेस द हेअर लाईक रूट्स. त्याला काय म्हणजे झोन ऑफ ॲब्सॉर्प्शन. आणि शेवटचा कुठला आहे? मॅच्युरेशन झोन. की ज्या मॅच्युरेशन झोनमध्ये सेल ह्या मॅच्युअर्ड झालेले असतील, परिपक्व झालेले असतील, वेगवेगळे फंक्शन्स करत असतील. त्यातला हा रिजन बघूया आपण, झोन ऑफ ॲब्सॉर्प्शन. इपिडर्मल सेल्स कसले? इपिडर्मल सेल रूटवरच्या रूटच्या सरफेसवरती असलेल्या इपिडर्मल सेल त्याला इपिब्लेमा म्हणा किंवा इपिडर्मल रूट सेल्स म्हणा. इपिब्लेमा सेल्स दे आर मॉडिफाइड और दे आर एक्सटेंड्स. इपिब्लेमा सेल्सचं एक्सटेन्शन होते. काय तयार होते? रूट हेअर. लक्षात येते का?
हे रूटचा सरफेस आहे किंवा रूटचं कवर आहे आणि याच्यावरती सेल कोणते आहेत इपिब्लेमा कोणते आहेत इपिब्लेमा आणि इपिब्लेमा सेलचं त्या ठिकाणी काय होते एक्सटेन्शन होते इपिब्लेमा सेलचं एक्सटेन्शन होते आणि रूट हेअर असतात So epidermal cells or the epiblema cells of the root, they are modified, they are extension and produces the root hair. काय झालं ते रूट हेअर. मुलांच्या पृष्ठभागावरती लागणार असलेले जे केस असतील त्याला रूट हेअर असतात. सो व्हॉट आर द स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर. रूट हेअरचं स्ट्रक्चर काय कशाचं एक्सटेन्शन आहे एक्सटेन्शन ऑफ इपिब्लेमा सेल्स. रूट हेअर दे आर द डेलिकेट. रूट हेअर कसं आहे तर डेलिकेट आहे सिंगल सेल एक पेशी आहे सिंगल सेल युनिसेल्युलर युनिन्यूक्लियड एकच केंद्र काय युनिन्यूक्लियड युनिसेल्युलर. दे आर द डेलिकेट हायली डेलिकेट स्ट्रक्चर. आता ट्युब्युलर एखाद्या ट्यूब सारखं दे आर द ट्युब्युलर. The particular cell showing the large vacuole. सेलच्या आतमध्ये मोठा vacuole आहे आतमध्ये बुडबुड आहे showing the large vacuole. That's what vacuole. Vacuole they are enveloped. Vacuoleच्या भोवती काय vacuole they are enveloped by the thin film of cytoplasm. याच्या भोवती आहे काय तर सायटोप्लाझम आहे सायटोप्लाझम. And the cytoplasm they are covered by the two layers. Cytoplasm ला दोन कवरिंग आहेत. Is the cell membrane and another one is the cell wall. Inner कोणता आहे cell membrane. outer कुठला आहे cell wall. म्हणजे दोन त्याला कवरिंग आहेत टू कवरिंग. सेल मेम्ब्रेनला काय म्हटलंय प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे थोडक्यात त्या सायटोप्लाझमची जी त्या ठिकाणी थिन फिल्म आहे त्याला वरती कवरिंग आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन डेलिकेट त्याला सेल मेम्ब्रेन म्हटलं. अँड हिअर इज द सेल वॉल. सगळ्यात बाहेर काय तर सेल वॉल. सेल वॉलमध्ये पुन्हा आणखी त्या ठिकाणी लेअरिंग असेल. आउटर लेअर दे आर मेड अप फ्रॉम द पेक्टिन अँड इनर लेअर दे आर मेड अप फ्रॉम द सेल्युलोज. सेल वॉलमध्ये बाहेरचा जो सरफेस असेल तो पेक्टिनं तयार झालेला असेल आणि इनर सरफेस जो आहे तो सेल्युलोजपासून तयार झालेला असेल. सो सेल वॉल अँड द सेल मेम्ब्रेन. Cell membrane or plasma membrane they are selectively permeable. Plasma membrane is like plasma membrane they are selectively permeable. While the cell wall they are the freely permeable. Cell wall कसले freely permeable आहे. मात्र आतलं जे membrane आहे कुठलं plasma membrane they are the selectively permeable. काय फंक्शन आहे रूट हेअरचा. रूट हेअर ॲब्सॉर्ब द वॉटर मॉलिक्युल्स बिटवीन द सॉइल पार्टिकल्समध्ये असलेले जे काही वॉटर मॉलिक्युल्स आहेत ते वॉटर मॉलिक्युल्स हे ॲब्सॉर्ब करेल. आर द स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर. हा रूटचा सरफेस आहे. रूटच्या सरफेसवरती या ठिकाणी ज्या सेल असतील त्या सेलला काय म्हटलं आहे इपिब्लेमा सेल. आणि इपिब्लेमा सेलचं एक्सटेन्शन होते काय झालं रूट हेअर. कुठल्या रिजनमध्ये रूट हेअर दे आर ऑकर इन द झोन ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑर रूट हेअर झोन. So what are the properties? Question होते. Write a note on the properties of the root hair. So root hair they are the 1 to 10 mm in length. लांबीला 1 to 10 mm आहे. कसा आहे हा एकपेशीय युनिसेल्युलर. रूट हेअर they are the unicellular. That's the nucleus.
एक केंद्रक आहे, युनिन्यूक्लिएट आहे, एकच सेल आहे, युनिसेल्युलर. The particular root hair, they are the tubular. एखाद्या ट्यूब सारखं आहे, they are the tubular. फार नाजूक आहे, delicate, they are the delicate. Hair like, एखाद्या केसासारखं आहे, hair like. It's showing the large central vacuole. आतमध्ये बुडबुड आहे, large central vacuole. And the vacuole they are folded by. Vacuole ज्या एनवलला पडत, त्याच्या भोवती काय तिथं एनवलला पडत by the thin film of cytoplasm. त्याच्या भोवती त्या ठिकाणी एक सायटोप्लाझमची पातळ असा लेअर आहे, थिन फिल्म ऑफ सायटोप्लाझम. आणि सायटोप्लाझमला वरती कवरिंग मिळेल, कुठले सेल मेम्ब्रेन, त्यालाच प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल वॉल. सायटोप्लाझमच्या वरती काय सेल मेम्ब्रेन, त्याच्यावरती काय आहे आउटर इज द सेल वॉल. सेल वॉलमध्ये पुन्हा दोन लेअर आहेत. आउटर लेअर आर मेड अप ऑफ फ्रॉम पेक्टिन अँड इनर लेअर दे आर मेड अप ऑफ फ्रॉम सेल्युलोज. अँड द पर्टिक्युलर सेल वॉल दे आर फ्रीली परमेबल. अनेक घटक त्या ठिकाणी आतमध्ये ॲब्सॉर्ब होतील, बाहेर जातील. मात्र आतलं जे सेल मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेन or that is called plasma membrane, they are the selectively permeable. ठराविकच मॉलिक्युल आतमध्ये घेईल, ठराविक मॉलिक्युल फक्त बाहेर पडतील. They are the selectively permeable. And what are the functions of root hair? Root hair are held for to absorb the water molecule. They are bind between the soil particles. Soil particles मध्ये bind झालेले जे काही वॉटर मॉलिक्युल्स असतील ते वॉटर मॉलिक्युल ॲब्सॉर्ब करेल. एक लक्षात घ्यायचं आहे, त्यातल्या ज्या डायग्रॅम्स आहेत, कुठला रिजन्स ऑफ रूट किंवा इकडं डायग्रॅम कुठले आहे स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर, ही डायग्रॅम स्केच करायची आहे वहीवरती आणि माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरला सेंड करायची. लक्षात येते का? You must be draw the diagram of the root tip showing the root hair and the structure of root hair, and that sketching of the two diagrams, sketch of the two diagrams can be sent my personal WhatsApp number tomorrow. So thank you.